नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. इंदापूर धाराशिव येथील संवाद बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी गावचे गाव 4 जूनला अंतरवाली सराटे येथे मोठ्या ताकदीने एकत्र येण्याबाबत आवाहन केले आहे. मी 4 जूनला उपोषणाला बसणार आहे. 12वीचा निकाल लगेच लागला आहे. आपले लाखो करोडो मुलं चांगल्या टक्केवारीने पास झालेले आहेत. त्यांच्या ॲडमिशन अगोदर आपल्याला सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी कुणबी आरक्षण मिळवायचे आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण ताकदीशी एकजूट होऊन गावचे गाव अंतरवाली सराटीकडे या असे आव्हान व आग्रहाची विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. समाज आणि आपले लेकरं मोठं करण्यासाठी पूर्ण ताकद लावा. ते एक दिवस राजकारण येतं, एक दिवस जातं. आता सगळ्यांनी पक्ष सोडून द्या, जात सोडून द्या, पक्ष सोडून द्या आणि त्यांचा प्रचारही सोडून द्या. पुन्हा त्या गुलालाच वागे नका हो. आपल्या लेकराच्या गुलाल डोक्यावर टाकण्यासाठी, त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी ही संघर्ष सुरू आहे. आज निकाल लागला. आज प्रचंड आपल्या समाजाच्या पोरं मार्क घेऊन पुढे गेले. त्यांना आरक्षण देणं आता गरजेचं आहे. नोकरीतला टक्का प्रचंड वाढणार आहे. आज या लक्ष्मी नरसिंह मंदिरात या पवित्र जागेवर सगळ्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छाही देतो. आपल्या लेकरांच्या आणि समाजाच्या न्यायासाठी 4 जूनला आमरण उपोषण पुकारलं. मराठ्यांनी सगळे आता डोक्यातून काढून टाका, कारण या पुढच्या जूनमध्ये ॲडमिशन सुरू होणार आहे. लाखो करोडो विद्यार्थी आपले ॲडमिशन घेणार आहेत, मोठे होणार आहेत. ॲडमिशन सुरू होण्याच्या आत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी ताकद लावा. सगळ्यांनी आपला पूर्ण धाराशिव जिल्हा 4 जूनला अंतरवालीला या. गावाची गावं अंतरवालीकडे या, कारण आपली एकजूट बघून आपले सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीचा सरकार तातडीने निर्णय घेईल. तुम्ही आले, तुम्ही साथ दिली, तुम्ही पाठबळ दिलं तर तुमच्या लेकराच्या आरक्षणाचा विषय मार्गी निघणार. नसता मी बसायचो तिकडून, तुम्ही थांबायचं इकडं, मी जायचो मरून तिकडून, मग यायचं. तुम्ही असं करू नका. सगळेजण पूर्ण माता मावल्या सर्व गावं ते गावं 4 जूनला अंतरवालीकडे. कामं थोडे 2-4 दिवसासाठी आपल्या जातीसाठी आणि आपल्या लेकरासाठी बाजूला ठेवा. हे आंदोलन शांततेत करायचं, कोणी उग्र करायचं नाही. आरक्षणाचं यश मिळाल्याशिवाय मागं हटायचं. मी जास्तीचं नाही बोलत, तुम्ही एवढंच सांगतो. आजपासूनच आपल्या धाराशिव जिल्ह्यातले सगळे माणसं कामाला लागले. कोणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस काही आणू नका. मराठा म्हणून आणि मराठ्यांची जात मोठी करायची, मराठ्यांचे पोरं मोठे करायचे म्हणून स्वतःला झोपून देऊन रात्रंदिवस कामं करून आपल्या धाराशिव जिल्ह्यातले गाव जागे का. पुन्हा एकदा जरी विखुरला असला तरी एकत्र आहे. आपला समुदाय मोठा आहे. काही इकडे काही तिकडे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.